तर प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 6 म्हणजे अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 6 आपण आता या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत. आता आज कोण फर्स्ट टाइमच लेक्चरला जॉईन झाले का, असं कोण आहे का की सर मी आज पहिल्यांदाच लेक्चर जॉईन करतोय? शक्यतो दयानंद कॉलेज लातूर चे विद्यार्थी असू शकतात. येस. हा, तर जे हो फर्स्ट सर. टाइम असतील त्यांनी माझे मागे जेवढे व्हिडिओ झाले त्याच्या अगोदर एक 30-35 आपले लेक्चर झालेले असतील, ते फक्त तुम्ही बघून घ्या व्यवस्थित, कारण की बेसिक पासून आपण शिकवलेलं आहे. त्यामुळे थोडंसं हे तुम्हाला आपली मेथड आणि हे वेगळं वाटेल, पण जर कॉन्सन्ट्रेशन लावून शेवटपर्यंत जर बघितलं तर तुम्हाला ते नक्कीच सोपं वाटणार आहे. तर प्रॉब्लेम नंबर 6 प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहे, आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपल्याला सर्वांना, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे, आपण काय करतो, प्रॉब्लेम रीड करतो, समजून घेतो आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायला सुरुवात करतो. हीच मेथड आपण या प्रॉब्लेमच्या बाबतीत यूज करणार आहोत. पहिल्यांदा मी प्रॉब्लेम रीड करतो आणि नंतर आपण सॉल्व्ह करूया. पहा, अर्चना अँड प्रेरणा आर पार्टनर्स. दोन पार्टनर आहेत, अर्चना प्रेरणा, शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे? 2:1 हा रेशो आहे. विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट गिवन बिलो. खाली काही ट्रायल बॅलन्स आणि खालचा जो ट्रायल बॅलन्स आहे आणि त्याच्या सोबत ज्या ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत, या ऍडजस्टमेंट वरून you are required to prepare a trading account, profit and loss account for the year ended 31st March 2019. जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट, याच्यावरून तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे 31 मार्च 2019 या तारखेचं, आणि त्याच तारखेपर्यंतची अँड बॅलन्स शीट ऍज ऑन दॅट डेट. त्याच तारखेपर्यंतची काय बनवायची? बॅलन्स शीट बनवायची. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला अर्चना आणि प्रेरणा यांची जी पार्टनरशिप आहे, त्या पार्टनरशिपचं फायनल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. फर्स्ट जी इन्फॉर्मेशन आहे आपल्याला ती दिलेलं आहे ट्रायल बॅलन्स ऍज ऑन 31 मार्च 2019. आता जे जुने आहेत त्यांना माझा प्रश्न असतो की जे डेबिट बॅलन्सेस दिलेले आहेत आपल्याला, हे डेबिट बॅलन्सेस काय असतात, कोण सांगतंय? एक्सप्रेसेस, एक्सपेन्सेस आणि काय असतात? असेट असतात. व्हेरी नाईस. जर एक्सपेन्सेस असतील तर डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर ट्रेडिंगच्या कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट. जर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट. व्हेरी गुड. आणि जर असेट असेल, आता हे TDPD आपला शॉर्ट फॉर्म आहे, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. बॅलन्स शीट च्या असेट साइडला आपण काय लिहिणार जर असेट असतील तर, म्हणून मी त्याचा शॉर्ट फॉर्म लिहितोय बॅलन्स शीट असेट साइड. क्लिअर का सर्वांना? ट्रेडिंगच्या डेबिटचे, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचे आयटम म्हणजे डेबिट बॅलन्स असलेले. ओके. आणि इकडे असतात क्रेडिट बॅलन्सेस. हे क्रेडिट बॅलन्सेस एक तर काय असतील, आपले इन्कम आणि इन्कम लायबिलिटी. व्हेरी गुड. इन्कम असतील किंवा काय असतील, लॅबिलिटी असतील. जर इन्कम असेल डायरेक्ट तर कुठं लिहिणार? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि इनडायरेक्ट इन्कम असेल प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला. आणि लॅबिलिटी असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. लॅबिलिटी साइडला. याचा अर्थ काय होतो की ट्रायल बॅलन्स मध्ये जे डेबिट बॅलन्सेस दिलेले आहेत आपल्याला, जे काही सगळे, ते सगळे डेबिट बॅलन्सेस एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या असेट साइडला. व्हेरी गुड, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आणि जे काही क्रेडिट बॅलन्सेस आपल्याला दिलेले असतील, हे सगळे क्रेडिट बॅलन्सेस एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं क्रेडिट साइडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला किंवा बॅलन्स शीटच्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला या ठिकाणीच जातात. म्हणजे आपलं काम आपण इथं सोपं करून घेतलं की आयटम कुठं जातोय ते फक्त. आता विचारताना म्हणजे आपण काय करतो, ज्यावेळेस बॅलन्स ट्रान्सफर करतो त्यावेळेस आपण दोन प्रश्न विचारायचे असतात स्वतःला. एक तर जो आयटम आहे तो असेट आहे का लॅबिलिटी, सॉरी डेबिट बॅलन्सेस असेट आहे का एक्सपेन्सेस आहे. असेट असेल तर बॅलन्स शीटच्या असेट साइडला, एक्सपेन्सेस असेल तर पुन्हा एकदा दुसरा प्रश्न विचारायचा, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे का इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. हे आपल्याला कळतं आपल्याला आयटम बघितल्यानंतर. आता हा स्टॉक कुठं लिहिणार आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. डेबिट साइडला. व्हेरी गुड. ट्रेडिंगच्या कुठं लिहिणार? डेबिट साइडला लिहिणार आपण स्टॉक. त्याच्यानंतर पेटेंट्स असेट आहे का एक्सपेन्सेस आहे? असेट.
असेट आहे Asset. म्हटल्यानंतर कुठं लिहिणार? असेट. ट्रेडिंग अकाउंटच्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. बॅलन्स शीट असेट. बॅलन्स शीट असेट साईड. सर पेटेंट म्हणजे काय हो? पेटेंट्स म्हणजे तुम्ही दे धक्का पिक्चर बघितलाय का सर्वांनी? हो सर. हो सर. बघितलाय हो ना? सर. मकरंद अनास कोणता सर? दे धक्का पिक्चर हो, मराठी त्याच्यामध्ये तो मकरंद अनसपुरे त्याचे जे वडील असतात ते त्याला सारखे शिवे देत असतात की काहीतरी गॅरेज मध्ये करतो 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 आणि त्यांनी एक पार्ट बनवलेला असतं गाड्यांचा त्याच्यामध्ये त्याचं पेट्रोलचा कन्झम्पशन कमी होणार आहे आणि ते पेट्रोलवर चालणार नाहीत असं काहीतरी आहे त्या पार्टचं. तर तो पार्ट शेवटी त्याच्या मुलीला ज्यावेळेस डान्स करायचा असतो त्यावेळेस त्याचा जो मेहणा असतो आपण तो विकून टाकतो कुठतरी पार्ट, बरोबर ना? हो. हा पार्ट चोरतो त्याचा आणि तो विकतो आणि ज्यावेळेस तो सगळी डान्स होतो त्या मुलीचा आणि ते पिक्चर मधनं मग घरी येतात ती आरती वगैरे त्यावेळेस टीव्हीवर बातमी असते की एका व्यक्तीने अशा प्रकारचा पार्ट शोधून काढला की ती गाड्यांचे सगळे फ्युल वगैरे कमी करू शकतो आणि तो पार्ट हा मकरंद अनसपुरेचा असतो आणि त्यांनी विकल्यामुळे तो एक दुसराच व्यक्ती सांगतो की ती माझ्या नावाने मी तयार केलाय आणि तो माझा पार्ट आहे म्हणून. पण त्याचा मकरंद अनसपुरेचा एक मित्र असतो हुशार, शेवटी तो काय म्हणतो हा पार्ट त्यांनी चोरून घेतलेला आहे म्हणजे त्यांनी खोटं सांगतोय तो, हा पार्ट मी तुझ्या नावावर पेटेंट केला होता. पेटेंट केला होता म्हणजे काय, एखादी गोष्ट एखादी नवीन संशोधन एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती लावतो ते संशोधन ज्याने लावलेले त्याच्या मालकीचं, बरोबर ना? म्हणजे काय की त्याने ही गाडी शोधली ही जर गाडी एखाद्या व्यक्तीने शोधलेली असेल तर ज्याने त्याने शोध लावला त्याचा तो त्याचा हक्कदार आहे. मग आता ही गाडी ह्याचं बघून दुसरे अनेक जण तशाच प्रकारची तयार करू शकतात ना? हो. हा हा तर दुसऱ्या प्रकारची कोणीतरी म्हटलं सेम सांगितलं होतं आम्हाला कोणीतरी समजून सांगायला, तर अशाच प्रकारची गाडी दुसरे तयार करू शकतात. म्हणून काय होतं पहा नेमकं की एक गोष्ट लक्षात ठेवायची, एखादा नवीन शोध ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला लावतो स्वतःच्या बुद्धीचा वापर करून त्यावेळेस त्या शोधाचं स्वामित्व म्हणजे काय, मालकी, मी शोध लावलाय हे कागदोपत्री दर्शवणार जे दस्तऐवज असतं त्याला पेटंट्स असं म्हटलं जातं. म्हणजे ही गाडी तयार केलेली आहे, ह्या गाडीसाठी तयार करण्यासाठी जे जे काही वापरलेलं असेल हे सगळे वापरलेली माहिती तो एखाद्या कंपनीला देतो आणि कंपनी तशाच प्रकारचं गाड्यांचं उत्पादन घेऊन ती विकती आणि विक्रीतून जो पैसा येत असेल त्याच्या ठराविक टक्के अमाऊंट ज्या व्यक्तीने त्या गाडी तयार करण्याचा शोध लावलेला आहे गाडी तयार करण्यासाठी त्या व्यक्तीला दिलं जातं. म्हणजे थोडक्यात काय की पेटेंट्स म्हणजे काय, एखादी नवीन वस्तू शोधून काढल्याच्या संदर्भात त्याचं मालकी हक्क दर्शवणारे एक दस्तऐवज म्हणजेच पेटेंट असणार आहे. कळते का सर्वांना? हो सर. ओके चला, हा चला पुढे जाऊया. आता हे सन्ड्री डेटर्स कुठे लिहिणार आपण बॅलन्स शीटच्या? Asset साईडला. ऍसेट साईडला. व्हेरी गुड. स्टॉक कुठे लिहिणार? स्टॉक अँड स्टेशनरी. स्टॉक ऑफ स्टेशनरी बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिणार स्टॉक ऑफ स्टेशनरी. त्याच्यानंतर ट्रेडमार्क हे सुद्धा तेच आहे. ट्रेडमार्क इनटँजिबल असेट म्हणतो आपण, बॅलन्स शीट असेट साइड. बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीट asset साईड. व्हेरी गुड. बॅलन्स शीट असेट साईड. इलेक्ट्रिसिटी चार्जेस Profit and loss. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे पीडी ला लिहिणार आपण. त्याच्यानंतर वेजेस ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याच्यानंतर हिटिंग अँड लाइटिंग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. हिटिंग अँड लाइटिंग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला का ट्रेडिंग डेबिट साइड. प्रोडक्शनशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचा. जर प्रॉफिट चुकलेला अँड असेल लॉस अकाउंट. तर IMP म्हणा त्याला, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिणार का प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार? Profit and loss. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट. आता जे म्हणतात ट्रेडिंगच्या डेबिटला त्यांनी सुद्धा मला कारण सांगायचं, जे म्हणतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कारण की याच्या संदर्भात मी 4 एक्सपेन्सेस सांगितले होते की जर ते एक्सपेन्सेस तुमच्या
ट्रायल बॅलन्स मध्ये असतील तर ट्रेड एक्सपेन्सेस या ठिकाणी लिहावेत आणि नसतील तर या ठिकाणी लिहावेत असं मी सांगितलं होतं. तर कोणते 4 एक्सपेन्सेस आहेत ते मला अगोदर सांगा. जर्नल ऑफिस एक्सपेंस, मिसलेनियस एक्सपेंस, सन्ड्री सन्ड्री एक्सपेंस, एक्सपेन्सेस. व्हेरी गुड. एक 4-5 एक्सपेंस. हा हे 4-5 एक्सपेन्सेस आहेत. हे जर एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले असतील तर ट्रेड एक्सपेन्सेस आपण लिहिणार ट्रेडिंगच्या डेबिटला आणि नसतील तर लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस इथं दिसतायत का पहा कुठं? ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला सन्ड्री नाही एक्सपेन्स सर. दिसतायत का कुठं? नाही. नाही दिसत. म्हणजे आपण हा जो आयटम आहे दिसत नाही म्हटल्यानंतर कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. डेबिट साइडला लिहिणार. याला IMP करा. क्लिअर का सर्वांना? का लिहिला आपण डेबिटला? हो सर. ओके. सेल्स रिटर्न कुठं लिहिणार? अकाउंटच्या क्रेडिट Trading साईडला मधून लेस करायचे. कशातनं? सेल्स मधनं लेस करणार आपण सेल्स रिटर्न. क्लिअर. लँड अँड बिल्डिंग कुठं लिहिणार? Balance sheet asset side. व्हेरी गुड. Balance sheet साइड. बॅलन्स शीट असेट साइड. फर्निचर. Balance sheet बॅलन्स asset शीट side. ऍसेट साईड. कॅश ॲट बँक. Balance sheet asset side. बॅलन्स शीट ऍसेट साईड. बॅलन्स शीट असेट साइड. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट. Balance sheet asset side. बॅलन्स शीट ड्रॉविंग कुठं Profit and लिहिणार? loss डेबिट साइड. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. कॅपिटल अकाउंट. डेबिट साईडला. पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट साईड. आता पहा हे ड्रॉविंग जे आहे ते पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहिणार डेबिट आहोत. साइड. हा. बॅड डेब्ट्स Profit and loss account. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईड. आणि परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड. व्हेरी गुड. ट्रेडिंगच्या डेबिट साइडला. अशा पद्धतीने आपण ट्रायल बॅलन्सचे सगळे डेबिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेतले. आता क्रेडिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेऊया. पहा कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहिणार? Credit side. क्रेडिट साइडला. ऑदर लोन्स म्हणजे लॅबिलिटी कुठं लिहिणार? Balance sheet liability side. Balance sheet त्याच्यानंतर liability. रिझर्व्ह फंड. बॅलन्स शीट. Balance sheet liability बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. इथं बऱ्याच जणांना कन्फ्युजन झालं होतं. IMP म्हणा. आतापर्यंत हा आयटम दिला नव्हता परंतु आता अकाउंट. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहा रिझर्व्ह फंड लिहायचा असतो. सन्ड्री क्रेडिटर्स. Balance sheet बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. पेएबल. लायबिलिटी. बॅलन्स शीट लायबिलिटी. रिटर्न. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट. साईडला purchase मधून less करायचे. ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस मधनं लेस. आणि RDD. आता बरेचसे जण इथं म्हणतील सर हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा. ट्रेडिंगच्या क्रेडिटला. पण हा नेहमी Credit प्रॉफिट side अँड लॉसच्या क्रेडिटलाच लिहायचा. ट्रेडिंगच्या क्रेडिटला नाही. प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट. सेल्स हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि इंटरेस्ट हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. हे आयटम शेवटी मी थोडेसे फास्ट सांगितले कारण की हे सर्वांना माहिती होतं. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की जो आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे त्या ट्रायल बॅलन्स मधले कोणता आयटम कुठं जातो हे इन शॉर्ट लिहून घेतलेला आहे. आता ट्रायल बॅलन्स लिहिल्यानंतर सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न असे 2 आयटम आहेत. त्यामुळे आपण सेल्सला एक स्टार मार्क करून ठेवूया आणि परचेसला एक स्टार मार्क करून ठेवूया. म्हणजे आपल्या लक्षात राहतं. आता हे स्टार मार्क करण्याचं कारण काय असतं? कारण की आपली खाडाखोड होऊ नये आणि आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना काय अडचण येऊ नये म्हणून. आता ऍडजस्टमेंट कडे जाऊया. सर्वजण तयार आहेत? ह्याच्यातलं एखादा आयटम कोणतं समजलं नाही असं आहे का कोण? नाही सर. ओके चला. स्टॉक ऑन 31 मार्च 2019. 31 मार्च 2019 म्हणजे वर्षाच्या शेवटच्या तारखेला शेवटच्या दिवशी स्टॉकची व्हॅल्यू ऍट कॉस्ट प्राइस ₹12,000 अँड मार्केट प्राइस ₹17,000. 2 व्हॅल्यू दिलेत कॉस्टच्या. सीपी आणि एमपी. सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस आणि एमपी म्हणजे मार्केट प्राइस. आपण यातली कोणती कन्सिडर करणार ऍज अ Cost price क्लोजिंग? येणार. कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस घेणार. काय कारण मुलांना कॉस्ट प्राइस घेण्याचं? कमी Amount आहे. ती काय या 2 पैकी जी कमी असेल ती घेतो.
म्हणजे आपण हा घेणार क्लोजिंग स्टॉक आणि याची इफेक्ट मला सांगा ट्रेडिंगच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रेडिंगच्या बॅलन्स क्रेडिटला शीटला बॅलन्स शीट असेट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. मला बोलूनच द्या नाही कोण आता तुम्हाला शिकवा सांगावं लागेल मला शिकवा म्हणावं लागेल. चला आवर कस्टमर काय आपला एक व्यक्ती आहे कस्टमर मिस्टर शेखर फेल टू पे हिज ड्यूज. म्हणजे आपण एक शेखर नावाच्या व्यक्तीला माल उधारीवर विकला होता. कस्टमर म्हणजे काय ग्राहक आहे विकला होता आणि त्याने आपले 800 रुपये दिले नाहीत म्हणजे ते काय झालं Bad debt. व्हेरी गुड. काय झाले बॅड डेब्ट्स झाले. डेटर्स नाही रे बाळांनो बॅड डेब्ट्स झाले आणि हे बॅड डेब्ट्स आपण काय करतो डेटर्स मधनं लेस आणि कुठं लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या Debit side ला. डेटर्स मधनं लेस करणार आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. म्हणजेच आपल्याला स्टार मार्क करावं लागेल डेटर्स आणि बॅड डेब्ट्सला. तर पहा बॅड डेब्ट्स खाली दिलेले 2 नंबरला खालून त्याला एक स्टार मार्क करू आणि डेटर्स पहा वर दिलेले आहेत मला वाटतं या ठिकाणी 3 नंबरला डेटर्स त्याला एक स्टार मार्क करूया. क्लिअर का सर्वजण इथपर्यंत? सर हो सर. आवाज माझा येत नाही असं काही जणांचं म्हणणं आहे. तर कमी येतोय सर येतोय पण कमी येतो सर येतो सर सर बारीक येतोय तुमचा त्यांनी आवाज. माईक जॉईन केलं नसेल सर त्यांनी. बाकीच्या लोकांना येतो का सगळ्यांना क्लिअर? येतोय सर येतोय. हो सर येतोय. आवाज बारीक येतोय. सर काही जणांचं म्हणणं आहे की फक्त स्क्रीन दिसते मी काही दिसत नाही बरोबर ना? तर ती स्क्रीनच दिसते मी दाखवत नाही कारण की आपल्याला युट्यूबला व्हिडिओ टाकायचा असतो आणि जर मी कुठतरी स्क्रीनवर दिसलो तर पूर्ण स्क्रीन म्हणजे त्या ठिकाणी काय तुमचे अक्षर असतात ना आपण लिहिलेली ती जर हे होऊ नये म्हणून मी माझा व्हिडिओ ऑफ करून ठेवतो. एखाद दिवस मी पण माझा मुकडा दाखन चांगला नटापटा करून टेन्शन घेऊ नका. चला सर आवाज वाढवतो आवाज आहे तुमचा आवाज पहा माझा आवाज क्लिअर आहे असं मला वाटतंय कारण की इथून सगळं कमी आवाज जरा. सर त्यांनी माईक जॉईन केलं नाही. येतोय सर आवाज. हो हा जर एकाला प्रॉब्लेम असेल तर त्याच्या एंडनी प्रॉब्लेम आहे. हा चला असू द्या येतोय. फक्त ज्याला आवाज येत नसेल त्यांनी फक्त स्वतःचा हेडफोन वगैरे चेक करा. चला नंबर 2 चे ऍडजस्ट 3 नंबरचे ऍडजस्टमेंट बघा 1/8 म्हणजेच काय 8 रुपयामधला 1 रुपया ऑफ पेटेंट्स म्हणजे पेटेंट्स जे आहेत ते काय झालेत रिटर्न ऑफ म्हणजे काय कमी झालेले काय झालेले कमी झालेत. कमी होणे म्हणजे थोडक्यात काय करणे त्या असेट पेटेंट्स आपले असेट आहे असेट मधनं काय करायचे कमी करणे म्हणजेच काय लेस करणे म्हणजे पहिला इफेक्ट लेस पेटेंट आणि दुसरा इफेक्ट कुठं लेस असेट कमी झाली म्हणजे काय झालं लॉस का प्रॉफिट लॉस झाला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट. ओके. त्याच्यानंतर नंबर 4 ऍडजस्टमेंट पेटेंटला एक स्टार मार्क करून ठेवायचं राहिलं पेटेंटला स्टार मार्क करू. चला पेटेंट्स स्टार मार्क पुढे जाऊ. नंबर 4 ऍडजस्टमेंट अ पार्ट ऑफ फर्निचर आहे त्यातले पार्ट म्हणजे काही फर्निचर किती रुपयाचे 5,000 रुपयाचे इज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018 1 ऑक्टोबर 2018 ला परचेस केलेत म्हणजे कधी आपले 6 महिने संपून गेले ते 12 महिन्यातले त्यावेळेस परचेस केलेत म्हणजे त्याच्यावर आपल्याला डेप्रिशिएशन किती महिन्याचं कॅल्क्युलेट करावं लागेल 6 महिन्याचं. व्हेरी गुड. आता आपल्याला फर्निचरला स्टार मार्क करावं लागेल. फर्निचर या ठिकाणी फर्निचर आहे त्याला स्टार मार्क करू. देन आफ्टर नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 6 आउटस्टँडिंग एक्सपेन्स सॉरी 5th ऍडजस्टमेंट डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर. लँड अँड बिल्डिंग वर 10% आहे आणि फर्निचर वर 5% आहे. पुन्हा एकदा मधून लेस करायचे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचे. बस असेट मधनं लेस म्हणा असेट इफेक्ट तर लेस असेट आणि प्रॉफिट अँड लॉस डेबिटला लिहायचं कारण की लॉस होतो असेट कमी झाल्यामुळे त्यामुळे तो लॉस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवायचा. फर्निचरला एक स्टार मार्क करायचं आणि लँड अँड बिल्डिंगला एक स्टार मार्क करायचं. आणि नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 6 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹300 and electricity charges ₹200. Outstanding expenses mean expenses due but not paid.
खर्च झाला परंतु पेड केलेला नाही. एक्सप्रेस मध्ये ऍड करायचं आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायचे. बरोबर, त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचं म्हणजे जे काही एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असतील त्याच्यामध्ये. पहिला इफेक्ट ऍड इन स्पेसिफिक किंवा पर्टिक्युलर एक्सपेन्सेस अँड देन आफ्टर शो बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला शो करायचा आहे. काहींचं म्हणणं आहे की सर आवाज येत नाही. त्या ठिकाणी एक माईकचं बटन असेल तुमच्या पुढं स्क्रीनवर, त्या माईकच्या बटनावर टच करून ठेवा आणि त्या ठिकाणी मोबाईल डाटा आणि वायफाय असं ऑप्शन येईल. त्या ठिकाणी मोबाईल डाटावर क्लिक करा, तुम्हाला आवाज यायला सुरुवात होईल माझा. त्याच्यानंतर काय कोण काय म्हणतंय मला परत बोला. सर आवाज येतोय पण थोडा थोडा जास्त येत नाही. आवाज येतो सर, पण ज्यांना आवाज येत नाही ना बरं एकच मिनिट. सर पण काय बोल. आता येतोय का मला सांगा. हो सर. येतो सर. हो सर. हो सर येतोय. आता येतोय ना क्लिअर. हो सर येतो. हो सर येतो. हो म्हणजे माझाच प्रॉब्लेम होता, सॉरी त्यासाठी. 2-3 दिवस लॅपटॉप खोलला नाही त्यामुळे मी माईक चेकच केला नव्हता, म्हणजे उघडलाच नाही त्यामुळे माईक चेक नव्हता माझा. कम्प्युटरचा माईक चालू होता आणि त्याच्यामुळे मी लांब असल्यामुळे कम्प्युटर पासून माझा आवाज थोडा लांबून बोलल्यासारखा येत असेल, बरोबर ना. हो आता क्लिअर येत असेल. तर आता व्हिडिओ मध्ये आपल्या युट्यूबच्या सुद्धा असाच येईल, त्यामुळे थोडस आता थोडं माईक लावून व्हिडिओ बघायला लागेल तुम्हाला, म्हणजे हे लावून काय म्हणतो आपण त्याला, हेडफोन लावून. चला पुढे जाऊया. अलाउ इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3%. पुढचा आता हे आउटस्टँडिंग जे वेजेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत ना, त्याला स्टार मार्क करून ठेवा. आउटस्टँडिंग वेजेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेसला, वेजेसला एक स्टार मार्क करा आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेसला एक स्टार मार्क करा. आणि आता नेक्स्ट पुढे आहे अलाउड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ही डायरेक्ट ऍडजस्टमेंट आहे. मला इफेक्ट सांगा, खूप वेळ झाला आपल्याला प्रॉब्लेम समजून घ्या. काय करणार, एक तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आणि दुसरा इफेक्ट लिहिणार आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला, डेबिटला लिहिणार, कारण की फर्मच्या दृष्टिकोनातून एक्सपेन्सेस आहे. अशा पद्धतीने प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे. शेवटपर्यंत सर्वांनी थांबण्याचा प्रयत्न करायचा, कारण की थोडासा वेळ जास्त लागेल एक्सप्लेनेशन जास्त असल्यामुळं, कारण की आपण अजिबात न समजेल अशा पद्धतीने जात नाही, सगळ्याला समजलं पाहिजे. आता पहा, आपल्याला सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. तुम्हाला मी अकाउंट माहिती, एक ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अशा पद्धतीने ट्रेडिंग अकाउंटला वर नाव द्यायचं इन द बुक्स ऑफ, कोणाची नाव आहेत पार्टनरशिप फर्मचं, आणि ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31/3/2021. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट आणि शेवटी बॅलन्स शीट. अशा पद्धतीने अकाउंट तयार करावे लागतात. असं गृहीत धरतो की सर्वांनी केलेले आहेत, कारण की 1-1.5 तासापूर्वी हा प्रॉब्लेम तुम्हाला शेअर केला होता, त्याच्यामुळे करून ठेवलेला असेल असं गृहीत धरून सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. हा, आता फक्त ट्रान्सफर करायचंय. ज्या ठिकाणी आपण ते आयटम पुढे नाव लिहिले त्या ठिकाणी स्टॉक कुठं लिहिलाय, ट्रेडिंगच्या डेबिटला. कुठं लिहिणार मग स्टॉक, चला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला यायचं. सर्वांनी सोबत राहण्याचा प्रयत्न करायचा, मागं कोणीही राहू नका. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहा टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक, आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी ओपनिंग स्टॉकची 8,560. आउटरला लिहा 8,560. ओके. स्टॉक झाल्यानंतर पेटेंट्स, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. कुठं लिहायचं पेटेंट्स, बॅलन्स शीट ऍसेट साइड. व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला इनर कॉलमला जे होते त्या आयटमला टिक मार्क करत चालायचं. जाऊया बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आणि त्या ठिकाणी लिहूया पेटेंट्स, आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी 2,000 इनर कॉलमला 2,000, आणि एक ओळ जागा सोडायची. सोबत राहा, मी तुमच्या सोबत लिहितोय त्यामुळे मागं कुणी राहू नका. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स, कुठे लिहिणार सन्ड्री डेटर्स, बॅलन्स शीट ऍसेट साइड. बरोबर. अमाऊंट इनर कॉलमला, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला लिहा सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्स.
आणि अमाऊंट लिहा 18,500 18,500. एकच स्टार मार्क आहे त्यामुळे एकच ओळ जागा सोडणार. झालं. सन्ड्री डेटर्स झाल्यानंतर स्टॉक ऑफ स्टेशनरी. बॅलन्स साईडला व्हेरी गुड. बॅलन्स आउटर कॉलमला लिहिणार बॅलन्स शीटच्या असेट साइडला स्टॉक ऑफ स्टेशनरी. चला लिहूया बॅलन्स शीटच्या असेटला स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टॉक ऑफ स्टेशनरी. अमाऊंट किती बघा स्टॉक ऑफ स्टेशनरीची 3,000 ना. हो सर. ओके 3,000 रुपये लिहूया आउटर कॉलमला. 3,000 रुपये. देन आफ्टर सोबत आहे ना सर्वजण. ओके. ट्रेडमार्क आपली असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेटला डायरेक्ट आउटरला लिहूया 3,000 रुपये. बॅलन्स शीटच्या असेटला लिहा ट्रेडमार्क. बॅलन्स शीटच्या असेटला लिहा ट्रेडमार्क आणि अमाऊंट लिहा 2,000 रुपये. आउटर कॉलमला लिहा 2,000 रुपये. मी ज्या पद्धतीने ड्रॉ केलंय ज्या पद्धतीने अमाऊंटचे कॉलम बनवले तसेच शक्यतो बनवायचे सर्वांनी. पुढं ट्रेडमार्क झाल्यानंतर बिल्स रिसिवेबल असेटलाच लिहायचे. जो बॅलन्स शीटच्या असेटला लिहा बिल्स रिसिवेबल आउटरला. बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल आणि आउटर कॉलमला लिहा किती आहे 6,300. 6,300 रुपये. ओके डन. सर्वजण सोबत आहेत का एकदा सांगा मला. ओके. बिल्स रिसिवेबल झाल्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. आयटम कुठं लिहायचं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी चार्जेस. चला असू द्या. आणि अमाऊंट किती लिहिणार 1,450. 1,450. इनर कॉलमला लिहूया. हा बंटेला म्हणू हॅपी बर्थडे कोणाचा आहे त्यांनी. पुढं वेजेस. वेजेस 950 रुपये. कुठं लिहिणार ट्रेडिंगच्या व्हेरी गुड. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार परंतु आधी ओपनिंग स्टॉक लिहिलाय परचेसेस लिहून नंतर वेजेस लिहूया. सिक्वेन्सली जायचा प्रयत्न करायचा. प्रॉपरली आपण करायचं. चला आधी लिहूया टू परचेस आणि रिटर्न आहेत ना परचेस मधनं. टू परचेस. आपल्याकडे अमाऊंट नाहीये परचेसची तशीच ठेवू. त्याच्या खाली म्हणू लेस परचेस रिटर्न. बोलू नका आपसात. लेस परचेस रिटर्न आणि एक ओळ जागा सोडू या ठिकाणी आणि नंतर लिहूया टू वेजेस. बघा मी काय केले परचेस लिहिलं अमाऊंट नाही. परचेस रिटर्नची सुद्धा अमाऊंट नाही परंतु लिहून ठेवलंय आणि त्याच्या खाली लिहितोय आता टू वेजेस. टू वेजेस. याच्यावर ऍडजस्टमेंट वगैरे आहे का वेजेस वर आहे. म्हटल्यानंतर इनरला लिहावं लागेल. त्याची अमाऊंट आहे 950 रुपये आणि ऍडजस्टमेंट आहे म्हटल्यानंतर एक ओळ जागा सोडायची. ऍडजस्टमेंट आहे का कसं कळतं तर त्याला आपण कुंकू लावून ठेवलेलं असतं म्हणजे काय स्टार मार्क केलेला असतो. चला पुढं हिटिंग अँड लाइटिंग हा सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटचाच आयटम आहे. जाऊया ट्रेडिंगच्या डेबिटला आणि लिहूया टू हिटिंग अँड लाइटिंग. आवाज. आणि अमाऊंट आउटरला लिहून टाका 1,000 रुपये. 1,000 रुपये. 1,000 सोबत राहायचं सर्वांनी. त्याच्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस कुठे लिहायचं आहे व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू ट्रेड एक्सपेन्सेस. टू ट्रेड एक्सपेन्सेस आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी ट्रेड एक्सपेन्सेसची 850 रुपये फक्त. आउटरला लिहा 850. 850.
ट्रेड एक्सपेन्सेस झाल्यानंतर सेल्स रिटर्न कुठं लिहिणार आहे? क्रेडिट साइडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आधी सेल्स लिहू, कारण की सेल्स मधनं लेस करतो, आधी सेल्स लिहू आणि त्याच्यानंतर म्हणा लेस सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न. आणि अमाऊंट आहे पहा सेल्स रिटर्नची 400, 400 रुपये इनरला लिहा आणि एक ओळ जागा म्हणजे लाईन मारा जागा सोडण्यापेक्षा. 400 मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने. सोबत आहेत का सर्वजण? एकदा सांगा. हो सर. हो सर. ओके चला. लँड अँड बिल्डिंग कुठं लिहायचं बॅलन्स शीटच्या? व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला येऊया. याच्यावर ऍडजस्टमेंट आहे का? अमाऊंट आपण इनरला लिहिणार लँड अँड बिल्डिंग. माझ्या सोबत राहायचं सर्वांनी. लँड अँड बिल्डिंग मागं राहिलं तर धरी बाबा घेऊन जाईल. किती अमाऊंट? 22,000. 22,000 रुपये. चला पुढे जाऊया. लँड अँड बिल्डिंग झाल्यानंतर फर्निचर कुठे लिहायचंय? फर्निचर आता 2 स्टार मार्केट. ऐका, हा फर्निचर वर 2 स्टार मार्केट म्हणजे त्याला 2 ओळी जागा सोडायची नाही. ऍडजस्टमेंट एकच आहे, फक्त आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली. त्यामुळे आपण फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला इनरला लिहिणार आणि एक ओळ जागा सोडणार. लिहूया बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचर, फर्निचर आणि अमाऊंट लिहा फर्निचरची 13,000, 13,000 रुपये. याच्यावरची जी ऍडजस्टमेंट आहेत 2 त्या पुढे आपण कशा करायच्या ते मी तुम्हाला सांगेल. फर्निचर झाल्यानंतर पुढं कॅश ॲट बँक कुठं लिहिणार? ऍसेट साइडला एक 2-3 ओळी जागा सोडा खालून आणि लिहा कॅश. तुमच्याकडे जागा जास्त असेल, माझ्याकडे कमी असते. कॅश ॲट बँक आणि अमाऊंट आहे 5,000 रुपये आउटर कॉलम. 5,000 आउटर कॉलमला लिहिले. कॅश ॲट बँक झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचंय. आउटरला इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि अमाऊंट लिहा इन्व्हेस्टमेंटची 7,500, 7,500. सोबत आहेत ना सर्वजण? हो सर. ओके चला. त्याच्यानंतर ड्रॉविंग दिलेले पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केले. त्याच्या डेबिटला काही जण म्हणतील सर हे कॅपिटल मधनं लेस करावं लागतं. आता जे काही सांगितलेलं असेल, जे काही सांगितलेलं असेल तुमच्या सरांनी शाळेमध्ये ट्युशनमध्ये ते सगळं विसरून जायचं आणि मी सांगतोय त्या पद्धतीनेच करायचं. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू ड्रॉविंग. याचं उत्तर मी तुम्हाला शेवट सांगेल. मला कोणीतरी आठवण करून द्या की डेबिटला का लिहिलं. ड्रॉविंग्स अमाऊंटला 1,200 आणि 900, 1,200 आणि 900. पार्टनरची नावं फक्त लिहायची. अर्चना आणि काहीतरी नाव आहे पी वर्ण, प्रेरणा. मी काय मुलींची नावं लक्षात ठेवत नाही त्यामुळे मी काहीतरी म्हटलं. पुढं बॅड डेब्ट्स कुठं लिहिणार आपण? बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला, परंतु आपण इनरला लिहिणार का? कारण की त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. चला प्रॉफिट अँड लॉसला आलोय का? हो आलो, चुकलो होतो. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेब्ट्स, बॅड डेब्ट्स आणि याला कंसात द्यायचं, म्हणायचं म्हातारा. म्हातारा म्हणजे काय? ओल्ड. आणि अमाऊंट किती आहे पहा त्याची बॅड डेब्ट्सची? 200 रुपये. 200 रुपये आणि एक ओळ जागा सोडायची. ऍडजस्टमेंट आहे म्हणून. सोबत राहा सर्वांनी, थोडस फास्ट आपलं होणारच आहे. परचेस आता सांगा. व्हेरी गुड. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार आपण ऑलरेडी ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस लिहिलेत, फक्त अमाऊंट लिहून ठेवायची तिथं. 23,700 रुपये, 23,700. क्लिअर का सर्वजण? सोबत आहेत का इथपर्यंत? एकच मिनिट हो ओपनिंग स्टॉकचे तिथे लिहिलंय ते 23,700 खाली लिहावे लागतील. बरोबर ना? 23,000
23,700 प्रिंटिंग मिस्टेक होती कधी कधी. चला 23,700 लिहिले. हे समजलं सर्वांना डेबिट बॅलन्स कसे ट्रान्सफर केले? हो सर. हो सर. ओके हो, चला हो, आता हो. एक सर्वांना सूचना अशी आहे की शेवटचे 3 मिनिट राहिलेत आणि आपले क्रेडिट बॅलन्स ट्रान्सफर करून होतील. फक्त ऍडजस्टमेंट राहतील एक 10 मिनिटासाठी. परत रिजॉईनिंग करायचं. लिंक तीच असेल, त्याच लिंकवर आपण क्लिक करायचं आणि जॉईनिंग व्हायचं. एकच सेकंदात मीटिंग एंड झाली की परत चालू होतं. त्यामुळे काही वेळ वगैरे काही जात नाही. त्याच लिंकवर क्लिक करायचं. चला आता क्रेडिट बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेऊया. फर्स्ट आहे कॅपिटल. कुठं लिहितो कॅपिटल? आपण कॅपिटल अकाउंट तयार केले. काही जण म्हणतील सर हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, पण आता मी म्हटलं ना विसरून जायचं जे अगोदरचं आहे ते. हे डायरेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि अमाऊंटल्या 40,000 20,000 40,000 अँड 20,000 सोबत आहेत ना सर्वजण? एकदा सांगा. हो सर. ओके चला ऑदर लोन्स. ऑदर लोन्स लिहायचं लॅबिलिटी साइडला बॅलन्स शीटच्या. जाऊ बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला सर्वजण या. एक 3-4 ओळी जागा सोडा आणि लिहा ऑदर लोन्स. आणि अमाऊंट लिहा ऑदर लोनची. काय आहे का नाही अमाऊंट? 3,000 रुपीज. 3,000 रुपये आउटर कॉलमला लिहिले आपण. ऑदर लोन झाल्यानंतर रिझर्व्ह फंड हा सुद्धा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो. रिझर्व्ह फंड तुम्ही कॅपिटलच्या क्रेडिटला सुद्धा लिहू शकता, पण आपल्या कामात वाढ करायची नाही. आपण डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहूया रिझर्व्ह फंड. ऑदर लोनच्या वर लिहा बरं का रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड आणि अमाऊंट लिहून टाका रिझर्व्ह फंडची 1,000 रुपये आउटर कॉलमला. 1,000 रुपये. रिझर्व्ह फंड झाल्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स कुठे लिहिणार? बॅलन्स शीट व्हेरी गुड. बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड 17,500. जाऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. मीटिंग कॅन्सल होईल, पुन्हा जॉईन करा. सन्ड्री क्रेडिटर्स. हो सर. सन्ड्री क्रेडिटर्स. सर हा बोला. रिझर्व्ह फंड वरती का लिहिलं? सिक्वेन्सली सांगतो. आता मीटिंग कॅन्सल होईल, सांगतो मी तुम्हाला. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट सांगा फक्त मला. मध्ये काय असते? 17,000 सांगतो. सगळं सांगतो. 17,500. ओके. सन्ड्री क्रेडिटर्स झाले. बिल्स पेएबल पर्यंत आलोय. मीटिंग कॅन्सल होईल, रिजॉईनिंग करायचा सर्वांनी. मग मी तुम्हाला रिझर्व्ह फंड काय आहे ते सुद्धा सांगतो. आणि मी तुम्हाला सुरुवातीला एक क्लिअर केलं होतं, म्हणजे आपण ज्यावेळेस बेसिक लेक्चर घेत होतो त्यावेळेस ही आहे आपली पार्टनरशिप फर्म असं म्हटलं होतं, बरोबर. आणि ही पार्टनरशिप फर्म म्हणजे थोडक्यात काय आपला बिझनेस आहे असं गृहीत धरू आपण. बिझनेस, बरोबर. आता मला एक गोष्ट सांगायची. हा बिझनेस सुरू करण्यासाठी ज्या व्यक्ती एकत्र येतात त्यांना आपण पार्टनर म्हणतो. ह्या 3 व्यक्ती आहेत त्या असं गृहीत धरू त्या बिझनेस करण्यासाठी एकत्र आलेल्या. ह्या 3 व्यक्ती आहेत. आणि या 3 व्यक्ती या बिझनेस करण्यासाठी जी अमाऊंट म्हणजे जी कॅश देतात त्याला काय म्हणतो आपण? कोण सांगू शकतंय? कॅपिटल. आणि त्याची सायंटिफिक डेफिनेशन काय आहे? ओनर्स कॉन्ट्रीब्युशन इन बिझनेस इज नोन ऍज कॅपिटल. म्हणजे ओनरचं कॉन्ट्रीब्युशन बिझनेस मधलं, मग इन असेट इन कॅश असू शकतं, त्याला म्हणतो आपण कॅपिटल, बरोबर. बिझनेस रन होतो. हा बिझनेस, आवाज आता मध्ये मध्ये कोणी करू नका. बिझनेस रन होतो म्हणजे काय? बिझनेस सुरू होतो. आणि बिझनेस सुरू झाल्यानंतर बिझनेस मध्ये धोके असू शकतात का नाही? हो सर. हो असू शकतात. ही एक पहिली गोष्ट, बरोबर. दुसरी गोष्ट, बिझनेस मध्ये जर समजा इन फ्युचर मध्ये जर लॉस झाला तर हा लॉस भरून काढणं ह्या पार्टनरला शक्य नसतं. म्हणजे 5 वर्ष बिझनेस चालवला आणि एखाद्या वर्षी जर लॉस झाला, 6व्या वर्षी लॉस झाला, तर हा लॉस भरून निघावा असं पार्टनरला वाटतं, पण काही वेळेस पार्टनरकडे पैसे नसतात. म्हणून पार्टनर काय करतात पहा, ह्याच्यात 3-4 गोष्टी आहेत रिझर्व्ह, जनरल रिझर्व्ह क्रिएट करण्याच्या. पहिली गोष्ट म्हणजे
4 गोष्टी कशासाठी, की एखाद्या वर्षी अनिश्चित लॉस झाला तर तो लॉस रिझर्व हे करता यावं, आपल्याला भरून काढता यावा. म्हणून या 5 वर्षामध्ये जेवढा प्रॉफिट होईल, 1 2 3 4 आणि 5 वर्ष असं म्हणू, बरोबर, जितका प्रॉफिट होईल तेवढा प्रॉफिट मधला काही ठराविक टक्के भाग, म्हणजेच ह्या प्रॉफिटच्या 20% भाग, किती 10 रुपये झाले ते 20% म्हणजे 2 रुपये बाजूला काढून ठेवायचे. हे जनरल रिझर्व म्हणून साईडला काढायचे आणि राहिलेले मग पैसे असतील तेच फक्त पार्टनरला वाटायचे. हे असं का करायचं, कारण की बिझनेस मध्ये अचानकपणे काहीतरी जर लॉस झाले किंवा अचानकपणे काही अनिश्चित परिस्थिती उद्भवली तर ही परिस्थितीला बिझनेसला फेस करता यावं, आपल्याला तोंड देता यावं. त्यामुळं हा जो जनरल रिझर्व सर्वसामान्य निधी साईडला काढून ठेवला जातो, हा त्या ठिकाणी युजफुल होतो. कळते सर्वांना? हो सर कळलं. हा, याला म्हणायचं जनरल रिझर्व. हो सर. याला काय म्हणणार आपण? जनरल रिझर्व. आणि जर समजा इन फ्युचर अशी परिस्थिती निर्माणच झाली नाही आणि कंप्लीट 15 वर्ष आपण काय केले, 15 वर्ष असा जनरल रिझर्व साईडला काढून ठेवला आणि तो झाला 2 कोटी रुपये. एकूण अमाऊंट किती झाली बिझनेस मध्ये जनरल रिझर्वची? 2 कोटी. 2 कोटी. मग आता पार्टनर्स काय म्हणतात, की ठीक आहे बाबा, हे 2 कोटी तर आता किती जरी लॉस झाला तरी 2 कोटी पर्यंत लॉस होऊ शकत नाही. यातले 1 कोटी किंवा 1.5 कोटी काय करू आपण, आपल्याला वाटून घेऊया. आपल्याला काय करू, वाटून घे. शेवटी ह्यांनी हे प्रॉफिट मधले साईडला काढून ठेवले होते. प्रॉफिट कोणाच्या मालकीचा आहे? पार्टनर्सच्या मालकीचा. मग हा जनरल रिझर्व सुद्धा कोणाच्या मालकीचा असेल? पार्टनर. शेवटी हा कोणाला भेटणार आहे? पार्टनर्स. बरोबर. जसं पार्टनरने कॅपिटल दिलं म्हणून बिझनेस कडून त्यांना असं वाटतं की आपल्याला प्रॉफिट मिळावा, बरोबर, प्रॉफिट मिळावा असं वाटतं, बरोबर. हा कोणाला भेटणार आहे? पार्टनर्सच भेटणार आहे. या प्रॉफिट मधलीच थोडी अमाऊंट काय केलेली आहे त्यांनी, जनरल रिझर्व म्हणून बाजूला काढून ठेवलेली. म्हणजे हा इनडायरेक्टली जनरल रिझर्व म्हणजे काय आहे थोडक्यात आपला? प्रॉफिट. रिझर्व फंड. नाही ना, हो, रिझर्व फंड वगैरे असेल, पण तो इनडायरेक्टली अदृश्य स्वरूपात आपला काय आहे, प्रॉफिटच आहे ना. हो, पण आपण त्याला त्याचं नाव फक्त बारसं घातलं एक मस्तपैकी सगळ्याला जेवण देऊन आणि त्याला म्हणलं जनरल रिझर्वच्या नावाच्या घोगऱ्या खा, बरोबर ना. तर तो जनरल रिझर्व त्याला फक्त नाव, त्याला जनरल रिझर्व नाव दिलं. मग आपण काय करतो, जसं कॅपिटल, आता पहा, जसं कॅपिटल बॅलन्स शीटच्या सुरुवातीला लिहितो, कुठं लिहितो, या ठिकाणी आपण लिहितो कॅपिटल अकाउंट, बरोबर का? बरोबर. हा, आता हे कॅपिटल कोणाचं आहे? बिझनेसच्या मालकाचं आहे. म्हणजेच कोण? जे ओनर्स आहेत. काय नाव आहे त्यांची? अर्चना आणि प्रेरणा, बरोबर ना. अर्चना आणि प्रेरणा हे त्यांचं नाव आहे, बरोबर का. त्यांचं हे कॅपिटल आहे, त्यांची मालकीचं जे पैसे आहेत म्हणून आपण सुरुवातीला लिहिलेत कॅपिटल. आणि हा रिझर्व्ह फंड सुद्धा कोणाच्या मालकीचा आहे? पार्टनर्सच्या. मग नियम काय सांगतो, की जिथं कॅपिटल लिहिलेलं असेल त्याच्या खालीच रिझर्व लिहा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा लिहा आणि पार्टनर्स कॅपिटल. म्हणजे हे सगळे जे आहे ना, रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस आणि कॅपिटल, हे कोणाचं आहे? पार्टनर्स. पार्टनरलाच काय म्हणतो आपण? ओनर. कोण काय म्हणतो? ओनर. म्हणजे ओनरची जी लॅबिलिटी, ओनर म्हणजे काय? बिझनेसला, ओनरला म्हणजे जे व्यवसायाचा मालक आहे त्याला जे पैसे द्यावे लागतात ते एकाच ठिकाणी लिहिले पाहिजेत ना. हो सर. हो, म्हणून आपण जनरल रिझर्व मी काय लिहिलं, खाली लिहू नका म्हटलं, वर लिहा. त्याचं कारण हे होतं सिस्टमॅटिकली. त्याचं कारण काय होतं? हे होतं सिस्टमॅटिकली लिहायचं. क्लिअर का सर्वांना? आता जनरल रिझर्व म्हणजे काय, मी तो वर का लिहा म्हटलं तुम्हाला? ओके, चला. हा प्रश्न विचारलेले कोणत्या कॉलेजचे मला सांगताल का? पीपी कॉलेज, दयानंद. ओके, चला, असू द्या. पण कळलं ना सर्वांना? हो सर. ओके, थोडा वेळ जास्त जाईल पण आज प्रश्न विचारल्यामुळं एक कन्सेप्ट तरी तुमची क्लिअर झाली. चला,
क्रेडिटर्स पर्यंत आपण आलतो. बिल्स पेएबल कुठं लिहिणार बॅलन्स शीटच्या? चला बॅलन्स शीटच्या side. लायबिलिटीला लिहा बिल्स पेएबल. बिल्स पेएबल आणि अमाऊंट किती आहे बघा बिल्स पेएबलची 5,000 रुपये आउटरला लिहा. आता फास्ट चला 5,000. थोडस माझ्यासोबत फास्ट चालायचं. त्याच्यानंतर बिल्स पेएबल झाल्यानंतर परचेस रिटर्न कशातनं लेस करायचे आहेत? परचेस लिहिले ट्रेडिंगच्या डेबिटला. या ठिकाणी परचेस लिहिले त्यातनं लेस परचेस रिटर्न आणि फक्त अमाऊंट लिहा 1,000 रुपये. 1,000 रुपये वजा झाले 23,700 मधनं आउटरला किती येतील? 22,700. क्लिअर का सर्वांना? सोबत आहेत ना सर्वजण? ओके चला पुढे जाऊया आपण. आरडीडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट अकाउंटच्या क्रेडिट साईड प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक ओळ जागा सोडा आणि लिहा बाय आरडीडी. बाय आरडीडी आणि अमाऊंट लिहा 500 आउटर कॉलमला 500 रुपये आणि लास्ट सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिलेत सेल्स फक्त अमाऊंट लिहा 30,200. 30,200 आणि त्यातनं 400 गेल्यानंतर 29,800 रुपये आउटरला येतील. क्लिअर का सर्वजण सोबत आहेत ना? ओके आणि इंटरेस्ट आहे 310 रुपये. कुठं लिहिणार? ट्रेडिंगच्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला लिहा बाय इंटरेस्ट. बाय इंटरेस्ट आणि अमाऊंट लिहा 310 रुपये फक्त 310. 310. अशा पद्धतीने आपण सगळे आयटम ट्रान्सफर करून घेतले. त्याच्यात कोणाला काय अडचण आहे का? चला ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट. स्टॉक कोणता आहे? 12,000 आपण गृहीत धरला कारण की तो कमी आहे मार्केट प्राइस पेक्षा. कॉस्ट प्राइस कमी 30 धरली. कुठं लिहितो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ट्रेडिंग क्रेडिट आणि बॅलन्स शीट असेट साइड हे लक्षात राहू दे. आता ही ऍडजस्टमेंट आपली जावाय बापूचं खूप ध्यान ठेवायचं कारण याची इफेक्ट पाठ करून ठेवायचे. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बॅलन्स शीटच्या असेटला जाऊ. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि लिहूया बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी 12,000 रुपये. आउटर 12,000 रुपये आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला सगळ्यात शेवटी लिहा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट लिहा 12,000 रुपये आउटर कॉलम. क्लिअर का सर्वजण? ओके चला 2 नंबरचे ऍडजस्टमेंट. आवर कस्टमर शेखर फेल्ड पे हिज ड्यू ₹800. बॅड डेब्ट्स आहेत. बॅड डेब्टचा इफेक्ट लेस डेटर्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. पळत जायचं वेळ नाही घालवायचा. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहिलेत त्या ठिकाणी म्हणायचं लेस बॅड डेब्ट्स आणि अमाऊंट लिहायची 800 रुपये. 18,500 मधनं 800 गेले 17,200 का? 17,200 आउटरला लिहिले आणि याचा दुसरा इफेक्ट बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण जुने बॅड डेब्ट्स जे लिहिलेत ना त्या ठिकाणी म्हणायचं ऍड न्यू बॅड डेब्ट्स किंवा नुसतं बॅड डेब्ट्स लिहा. बॅड डेब्ट्स आणि कंसात लिहायचं न्यू आणि अमाऊंट लिहायची 800. 200 प्लस 800 आउटरला 1,000 1,000 रुपये. 1,000 रुपये. क्लिअर का सर्वजण? सोबत आहेत का सांगा? ओके हो. वेळ न घालवता 3 नंबर ऍडजस्टमेंट. 1/8 ऑफ पेटेंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. म्हणजे काय? 1/8 म्हणजे थोडक्यात आता मला एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करायची. आता पेटेंट्स 1/8 म्हणजे किती टक्के असतील असं वाटतंय तुम्हाला? 1/8 म्हणजे
1/8 म्हणजे 100चे 8 भाग केले तर 4 एके 4, 4 दुने 8. 100चे 8 भाग केले तर किती टक्के येतात? 100चे 4 भाग केले, 4 भाग केले तर किती टक्के येतील? 25. 25%. बरोबर. चौथा भाग म्हणजे 25 आणि 25च्या दुप्पट म्हणजे 25च्या निम्मा म्हणजे 1 असेल, म्हणजे 12. थोडक्यात 12%. 12.5%. 12.5% असणार. कसं असणार आहे, कसं असणार आहे ते पण सांगतो. 100चे म्हणजेच काय, 1/4 म्हणजे किती? 25%. बरोबर. आणि आता हे ज्यावेळेस अपूर्णांकात असतं त्यावेळेस ती वाढत नाही तर कमी होते. आता 1/8 म्हणजे 25%च्या निम्मे म्हणजेच 12.5%. थोडस समजून घ्या. हे 12.5% आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल पेटेंट्सवर. तर पेटेंट्स लिहिले तर आपण बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया. बॅलन्स शीटच्या असेटला ज्या ठिकाणी पेटेंट्स लिहिलेत त्या ठिकाणी म्हणायचं लेस 1/8 म्हणजे किती? 1/8 रिटर्न ऑफ. आणि 12.5% 10% काढलं तर 200 आणि त्याच्या निम्मे 300 रुपये येतील असा माझा अंदाज आहे. 250. हा 250 येतील. कसं येईल पहा. 10% काढले, 1 शून्य झाकला, 200. 10%च्या निम्मे म्हणजेच 5%. 5% किती येतील? 100 आणि 100च्या निम्मे म्हणजे 50 म्हणजे 2.5. 10 200 प्लस वरचे 2.5 म्हणजे 12.5 किती? 250. 250. आउटरला येतील 2250 रुपये. सॉरी 2250 करायचेत ना. हो लेस करायचे ना. सॉरी करायचे हो. 1750 येतात. 1750 आणि हे लेस केलेले 200 रुपये आपण कुठे लिहिणार? आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. डेबिट साइडला लिहा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू पेटेंट्स रिटर्न ऑफ आणि अमाऊंट लिहा 250 रुपये आउटरला. क्लिअर का सर्वजण? 3 नंबर ऍडजस्टमेंट नवीन होती जराशी. ओके. नेक्स्ट नंबर 4 काय सांगते? अ पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला टोटल फर्निचर किती दिले? कोण सांगते? पटकन अमाऊंट सांगा फर्निचरची. 13,000. 13,000. टोटल फर्निचर ट्रायल बॅलन्सला किती दिले? 13,000 रुपये दिले. बरोबर. या 13,000 रुपयाचं पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000 परचेस ऑन 1 ऑक्टोबर. या 13,000तले 5,000 रुपये 1/10/2018 ला परचेस केलेत. राहिले किती? 13तनं 5 गेल्यानंतर 8,000. यांचं नामकरण करून घेऊया. जे 5,000चं फर्निचर आहे हे आहे न्यू फर्निचर आणि हे 8,000चे ते आहे ओल्ड फर्निचर. क्लिअर का सर्वांना? न्यू ओल्ड. कारण की हे 1/10 परचेस केले. 1/10 परचेस केलं. आपलं वर्ष कधी संपतं? 1/10 नंतर 2019 ला. साधं सरळ मोजायचं बघा. 1/10/2018 पासून. क्लिअर लक्ष द्या. 1/10/2018 पासून 31/3/2019 पर्यंत किती महिन्याचं फर्निचर म्हणजे किती महिने आपण त्या वर्षामध्ये यूज केलं? 6 महिने. बघा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचा पूर्ण महिना म्हणजे किती? 6 महिन्याचं पूर्ण यूज केलं न्यू फर्निचर. आणि हे ओल्ड जे होतं ते सुरुवातीपासून आपल्याकडेच आहे. हे 12 महिने आपण वापरलं. बरोबर ना? हो सर. हे 6 महिने. आता हे तर क्लिअर आहे का सर्वांना? हो सर. हो. ही ऍडजस्टमेंट संपली. याचा इफेक्टच होत नाही कुठं. ही ऍडजस्टमेंट संपली. याचा इफेक्ट होत नाही. आता पुढं काय सांगतोय ते लक्षात द्या. पुढची जी ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग थोडस साईडला ठेवू. फर्निचरच्या बाबतीत विचार करू. फर्निचर 5% डेप्रिशिएशन आहे. म्हणजे काय की जे न्यू फर्निचर आहे 5,000 रुपयाचं त्याच्यावर 5% डेप्रिशिएशन काढावं लागेल आपल्याला. 5,000वर 5% काढले तर येतात 250 रुपये.
बरोबर ना? हम्म 250. आता हे 12 महिन्याचे आहेत. आपल्याला फक्त किती महिन्याचे पाहिजे? 6 हे 12 महिन्याचे आहेत म्हणल्यावर 6 महिन्याचे किती असतील? 125. 125. 125. व्हेरी गुड. किती असतील? 125. लक्षात राहू द्या. आणि ह्या 8,000वर 5% काढले, 10%, 800 आणि 5% किती? 400. 400. हे 125 प्लस 400 टोटल डेप्रिशिएशन किती येईल? 525 525. एवढंच फक्त मला तुम्हाला क्लिअर करायचं होतं. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके ओके. आता ही 5 नंबरची ऍडजस्टमेंट करूया. आधी फर्निचरचं डेप्रिशिएशन लेस करू आणि नंतर लँड अँड बिल्डिंग वर जाऊया. चला, फर्निचर लिहिले आपण बॅलन्स शीटच्या असेटला. त्या ठिकाणी म्हणायचं लेस डेप्रिशिएशन ऍट 5% आणि 525 रुपये आपण वजा केले 13,000 मधनं, तर 12,475 आउटरला येतील. क्लिअर का सर्वांना? ओके. आणि त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग वरचं डेप्रिशिएशन आहे, त्या ठिकाणी म्हणा लेस डेप्रिशिएशन ऍट 10%. बरोबर ना? हो सर 22,000वर 10%, 2,200. 22 मधनं 2 गेले 20, 20 मधनं 200 गेले 19,800 येतील आउटरला. 19,800. कळलं का डेप्रिशिएशन सर्वांना? हो सर ओके. आता याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाऊन द्यायचा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जायचं, त्या ठिकाणी म्हणायचं टू डेप्रिशिएशन ऑन असेट लिहा. ऑन असेट, किंवा तुम्ही डायरेक्ट सुद्धा लिहू शकता डेप्रिशिएशन ऑन फर्निचर आणि डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग. पण आपण जरा प्रॉपरली करायचं. असेट मध्ये लिहायचं पहिल्यांदा लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग 2,200 आणि फर्निचर अमाऊंट किती लिहिणार? 525 रुपये. 525. आणि आउटरला किती येतील आपले? 745 2,725 का 45? 45 बघा किती येतात मला सांगा. 2,700 2,745. 45 सर. 45 येतात सर. नाही सर 25 येतात सर. 25. मला तेच कळलं ना. 25. कारण की वरचे 2,200 25 येतात. 2,200 प्लस 500 2,700 आणि वरचे 25 2,725. सिंपल आहे. 725 येतात. हा, मी फी वाढवून चुकीचं उत्तर दिलं तर, कारण मला पहिली दुसरीचा क्लास घ्यावा लागेल ना. पुढं याचा इफेक्ट कळला का सर्वांना? मी कसं केलं ते डेप्रिशिएशनचं? हो सर. ओके. चला, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये वेजेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत. हे खूप सोपे आहे बाळांनो. याचा इफेक्ट एक्सपेन्सेस मध्ये ऍड आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. आधी वेजेस आहेत. वेजेस कडे जाऊया, नमस्कार करूया आणि त्याला म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग वेजेस. अमाऊंट किती लिहिणार आउटस्टँडिंग वेजेसची? 300 रुपये. 950 प्लस 300 1250. 1,250 आउटरला. आणि इलेक्ट्रिसिटी डेबिटला आहे प्रॉफिट अँड लॉसच्या, तिकडे जायचं, त्यांना देखील नमस्कार घालायचा. ऍड म्हणायचं आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस आणि ते आहेत आउटस्टँडिंग फक्त 200 रुपये. 1,450 प्लस 200 1,650 आउटरला. 750. हे दोन्ही आउटस्टँडिंगच्या अमाऊंट घ्यायच्या, लॅबिलिटीला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याला अंडरलाईन करायची. फर्स्ट वेजेस अमाऊंट लिहायची 300 इनरला.
आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200 आणि आउटरला किती दाखवणार आपण 500 रुपये 500. क्लिअर का सर्वजण? हो सर. ओके. आणि लास्ट ऍडजस्टमेंट पहा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटलचं दर्शन घ्यायचं पळत जाऊन. पहा कॅपिटल किती आहे 40,000 आणि 20,000. याच्यावर किती टक्के इंटरेस्ट आहे? 5% की 3%? 3 सॉरी 3%. किती 3%. ओके. बघा आता ना 3% काढण्यासाठी आपल्याला काय करायचं, 2 शून्य झाकायचे. हे 2 शून्य झाकले तर 1% भेटेल आपल्याला. बघा 1% किती येतोय 400. 400 गुणुले 3 1200. 1200. क्लिअर. आणि इथं 200 दिसते बरोबर. 200 गुणुले 3 600. सर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पार्टनरला भेटणारे, पार्टनरच्या दृष्टिकोनातून हा असतो इन्कम. आणि जे पार्टनरला भेटतं ते पार्टनर्स कॅपिटलच्या कुठं लिहितो? क्रेडिटला लिहायचं पार्टनर्सच्या बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. अर्चनाला 1,200 आणि प्रेरणाला 600 रुपये. आणि फर्मच्या दृष्टिकोनातून फर्मला हे द्यावं लागणार आहे एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहायचा फर्मच्या दृष्टिकोनातून, कारण की हा खर्च एक्सपेन्सेस आहे. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, त्याला अंडरलाईन करायची. पहिली पार्टनर आहे अर्चना, दुसरी आहे ना. अमाऊंट किती बघा 1,200 प्लस 600, आउटरला किती येईल 1800. 1,800. अशा पद्धतीने आपण सगळे ऍडजस्टमेंट वगैरे सगळ्या केलेल्या आहेत. आता क्लोज करायला सुरुवात करायची. अमाऊंट सांगणार नाही मी, डायरेक्ट टोटल सांगतो. क्रेडिट साइड मोठी ट्रेडिंग अकाउंटची 1-2 मिनिटात क्लोज करू. 41,800, कारण की उशीर भरपूर झालेला आहे. 41,800 रुपये क्रेडिटचे, तेच डेबिटला लिहिणार. बेरीज शिकवत नाही मी, त्याची जास्त फी पडल. 41,800 बरोबर. 41,800 मधून वजा जर केले तर 8,290 रुपये. 8,290 एवढी आपली टोटल येणार आहे. त्याला म्हणजे आपली बॅलन्सिंग फिगर येणार आहे. त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. हा कसा आला? क्रेडिटची टोटल मोठी ती डेबिटला लिहिली आणि डेबिटच्या छोट्या अमाऊंट ज्या सगळ्या एकत्रित केल्या त्या वजा केल्या. 8,200 रुपये वजापैकी आली. तो ग्रॉस प्रॉफिट आहे, तो ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला. त्या ठिकाणी लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. आणि अमाऊंट लिहायची 8,290 रुपये. ब्रॉड डाऊन ना. हो ब्रॉड डाऊन चालतंय. चला. आणि आता पाहिलं तर 8,000 टोटल होत नाही. हे 3, 2, 4, 5, 6, 7 पर्यंत जाईल, पण 8,000 होणार नाही. म्हणजे थोडक्यात क्रेडिट साइड मोठी. क्रेडिटची जर टोटल केली आपण प्रॉफिट अँड लॉसच्या तर ती येते 9,100. तीच लिहिली डेबिटला 9,100. आणि डेबिटच्या सगळ्या अमाऊंट त्यातनं जर वजा केल्या तर फक्त 825 रुपये नेट प्रॉफिट राहतो. 1, 2 आणि तिसऱ्या ओळीला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट कॅरी डाऊन नाही म्हणायचं, फक्त नेट प्रॉफिट म्हणायचं. आणि पार्टनरची नावं लिहायची. पहिली आहे अर्चना आणि दुसरी आहे प्रेरणा. आणि त्यांना जर त्यांच्या रेशो काय आहे त्यांचं पहा, 2:1. 2:1 आहे ना. हो सर. या रेशो मध्ये जर वाटले तर 550 रुपये 275 आणि 275 रुपये येईल. आणि हे काय करायचे आपण ट्रान्सफर करायचे आपल्या कॅपिटलच्या क्रेडिट साइडला.
कॅपिटलच्या क्रेडिटला, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट लिहायचं, नेट प्रॉफिट, आणि अमाऊंट लिहायची 550 आणि 275. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं 20,875 रुपये. आणि इकडं 41,750, 41,750 तेच डेबिटला लिहिणार. 41,750 आणि 20,875, आणि 20,875 मधनं हे 900 गेले तर 19,975, आणि इकडं 41,750 मधनं 1,200 गेले तर 40,550 रुपये. हा यांचा बॅलन्सिंग फिगर येणार, म्हणजे कॅपिटल बॅलन्स असणार आहे. त्याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा ट्रान्सफर करायचा कुठं, आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. पार्टनरची नावं लिहायची. फर्स्ट आहे अर्चना आणि प्रेरणा, आणि अमाऊंट लिहा 40,550, 40,550 आणि 19,975. आउटरला येतील 61,000 का 60,000, 60,525 रुपये येतील. आणि जर बॅलन्स शीटची टोटल केली, लॅबिलिटी साइड येईल 87,525 आणि असेट साइड सुद्धा 87,525, 87,525 रुपये. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला टॅली झाला. समजला का सर्वांना? हो, सर. ओके ओके.